सर्व महाराष्ट्रात हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। बीड पोलिसांनी असं काय केलेलं आहे ते पहा। एका आईवडिलांची 8 वर्षाची दगमग, व्याकुळतेने भरलेली वाट पाहणारी नजर आणि अखेरचा तो क्षण जेव्हा त्या हरवलेला राजू पुन्हा त्यांच्या कुशीत परत येतो। राजू काकासाहेब माळी हा 2017 साली केवळ 10 वर्षाचा असताना घरातून अचानक बेपत्ता झाला होता। आई वडील ऊसतोडीचा कामासाठी कर्नाटकात गेलेले, अशिक्षित आणि हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या पालकांनी राजू काही दिवसात परत येईल या आशेने तब्बल 8 वर्षे त्याच्या प्रतीक्षेत घालवली, मात्र राजूचा काहीच थांगपत्ता लागला नाही। अखेर 2023 मध्ये त्याच्या आईने पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। ही केस 2025च्या सुरुवातीला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग केली। PSI पल्लवी जाधव यांनी प्रकरणाची सखोल तपासणी करत या घटनेच्या फाईलचा बारकाईने अभ्यास केला। राजूची पार्श्वभूमी, त्याचे शिक्षक आणि त्याच्याकडून निघून गेलेली माहिती यांचा मागोवा घेतला। शिक्षकांवर संशय असल्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनानुसार LCBच्या सहाय्याने तपास पुढे नेण्यात आला। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा आई मुलाला पहिल्यांदा पाहते, म्हणजेच 8 वर्षांनंतर पाहते, तेव्हा अक्षरशः सर्व तेथील पोलिसांच्या डोळ्यात पाणी आलं। अनेक लोकांनी बीड पोलिसांचं कौतुक केलेलं आहे।